माझ्यासाठी तो पडदा परमेश्वर आहे. जिथं तुम्ही कागदावर उतरवले संकल्पना बघता, जिवंत करता, ते तुम्ही जवळपास ब्रह्म आहे. यू आर क्रिएटर. जो पडदा तुम्हाला तुमचं अस्तित्व, त्या पडद्यावर तुम्हाला ओळख निर्माण होते. आणि तिथं दया पवार सर होते, हरी नारके सर होते, आणि मी उतरून जात होतो उड्या मारत. तर माझं नाव पुकारलं अनाउन्सरनी आणि मला बोललो. मग दया पवार सरांजवळ घेतलं, मांडीवर बसलं, म्हटले की हा बाल असता याची कविता बाल कविता नाही आहे, हा उद्याचा चांगला कवी होईल. 9वी-10वीच्या सुट्टीमध्येच महाभारत वाचलं, वेद वाचले, पुराण वाचलं, बऱ्यापैकी मी कालिदास वाचला, भवभूती वाचला संस्कृतमधून, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेब, त्रिपिटक. म्हणजे मोस्टली माझ्या घरच्यांनी काय केलं, मला सगळे धर्मग्रंथ आणून दिले. रेडा कसा कास्ट केला? रेडा गाव फुटला. रेडी मिळतच नाही, ती वस्तूच येते. त्यामुळे तो विषय करायचा मी ठरवलेलो. कॉलेजमध्ये मी 3 कामं करायचो पैसे मिळवायला. फोटोग्राफी करायचो, लग्न बिग्न जे काय मिळेल ते ऑर्डर करायचं. दुसरी गोष्ट, दर व्हॅलेंटाईन डेला मी एक कविता तयार करायची आणि ती 50 रुपयाला विकायची. त्या काळात 2-3-4 वर्षाला एक कविता लिहायची आणि त्यावर पैसे मिळवायचे. त्यानंतर आम्ही मोनोपॉज पिरियडवरती, की जो संपला तर बायकांना असं वाटतं की आता माझं सगळं स्त्री म्हणून मी संपले, त्यावरती आम्ही मक्तूब नावाची शॉर्ट फिल्म केली. पेपरवर तुम्ही पिक्चर जर क्लिअर असेल तर तुम्हाला एक्झिक्यूट करणं सोपं जातं आणि कमी वेळामध्ये होतं. हे मला अनुभव आलेला, कारण गावचं शेड्यूल 20 दिवसाचं होतं आणि माझा पिक्चर 16 दिवसामध्ये सगळा संपला. माझ्या प्रोड्युसरचे 4 दिवस वाचले, खर्च वाचला. त्यामुळे ठरलं की आपण प्री प्रोडक्शन स्टुडिओ का सुरू करू नये. मग साधारण नुकताच मी आता 1 महिनाभरापूर्वी पेपर स्टुडिओ नावाचा प्री प्रोडक्शन स्टुडिओ सुरू केला आहे, जिथं सगळी पेपरची कामं होतात. जेव्हा याची निर्मिती केली गेली असेल, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही मनुष्य केंद्रस्थानी होता, बरोबर, आणि त्याच्यावरती ह्या गोष्टी फिरत होत्या. पण आज काय झालं, त्या गोष्टी मध्यस्थानी आहेत आणि मनुष्य त्यांच्यावरती फिरतो. जास्त त्याला अतिमहत्व आलंय. तो रेडा हा मृत्यूचं, यमाचं प्रतीक आहे, तो मागे लागलाय. पण जेव्हाही तिघं एकाशीत पळतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीती नाहीये, समाधान आहे, काहीतरी गवसाची जाणीव आहे. म्हणजे मोक्ष मिळवायला तुम्हाला मरायची गरज नाही. तुम्हाला धर्म, अर्थ आणि काम याच्यामध्ये बॅलन्स साधता यायला हवा. तो साधला की तुम्ही मृत्यूवरती पण विजय मिळवता, म्हणजेच मोक्ष मिळवता. नमस्कार, मी निखिल कुंभार. कटकट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अनूप जत्राटकर यांना. अनूप हे चित्रपट दिग्दर्शक, उत्तम वाचक व लेखक आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातलं निपाणी हे त्यांचं गाव. जवळपास 20 वर्षापूर्वी त्यांनी त्यांची पहिली शॉर्ट फिल्म शिकार ही बनवली. पंचगंगा नदी हा विषय घेऊन सुद्धा त्यांनी शॉर्ट फिल्म बनवली आहे. शॉर्ट फिल्म हे माध्यम घेऊन त्यांनी पहिल्यांदा सिक्वेलचा प्रयोग केला आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेलं निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा विजय तेंडुलकर पुरस्कार मिळाला. त्यांनी लेखन व दिग्दर्शित केलेला गाब या सिनेमाचं स्क्रीनिंग कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये झालंय. तो महाराष्ट्रभर प्रदर्शितही झालाय. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे अनंत माने ग्रामीण पुरस्कार या विभागातील 2 पुरस्कार त्याला मिळाले. ते सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे BA इन फिल्म मेकिंग या कोर्सचे फॅकल्टी आहेत. ही झाली त्यांची औपचारिक ओळख. पण मी जेव्हा त्यांच्याकडे बघतोय तर गेली 20 पेक्षा जास्त वर्ष सिनेमा किंवा ह्या संदर्भातल्या क्षेत्रात काम करणं, सततचं संघर्ष, धडपड ह्या गोष्टी तर दिसतातच. पण त्याचबरोबर घरातल्यांचा विरोध असताना त्यांच्या नकाराला होकारात बदलणं, आपल्या अगदी जवळच्या मित्राला गमावणं आणि त्याचबरोबर प्रोड्युसर मिळण्यासाठीची जी वेगळी धडपड आहे ती दिसून येते. सोबत वाचन आणि लिखाण हे तर दिसतंच. तर सतत सर्जनशील काहीतरी करत राहावं, कोणत्या तरी गोष्टीतून आपली क्रिएटिव्हिटी दाखवावी, हे मला त्यांच्या एकंदरीत प्रवासातून दिसून येते. स्वागत आहे. थँक्यू. अनुप दादा, सिनेमा किंवा ह्या संदर्भातल्या क्षेत्राकडे वळावं किंवा अशा संदर्भानं काम करावं असं कधी ठरलं? ठरलं असं स्पेसिफिक मला सांगता येणार नाही, पण जर मी बऱ्याच मुलाखतीमध्ये सांगितलं की माझा जन्म तसा थिएटरमधला आहे. आई बच्चाचा उठला सिनेमा बघायला गेलेली आणि तिला तेव्हा मी लात मारली. तिला ती जाणीव झाली, माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. तर तशा अर्थाने माझा जन्म थिएटरमधला आहे. आणि जेव्हा कधी लहानपणी लोक येतात तर आपल्याला माहिती आहे की घरी जर लहान बाळ असेल तर आवडी कौतुक म्हणतात, जा बाळा नाचून दाखव, बाळा गाणं म्हणून दाखव, आमचा खूप छान कविता म्हणतोय. तसं मला विचारायची की बाबा तो काय होणार मोठा होऊन. तर मला तो पिक्चर काढायचा आहे. पिक्चर म्हणजे काय मला माहिती नव्हतं, पण पिक्चर काढायचं आहे हे एवढंच स्वप्न होतं. आणि ते जसं मोठं होईल तसं अवतीभोवती अशी काही लोक भेटत गेली, मित्र मिळत गेले की त्यातून ते सिनेमाबद्दलचं प्रेम वाढत गेलं, सिनेमाबद्दल एक आदर निर्माण होत गेला. आणि त्यातून ठरवलं की नाही बाबा आपण करायचं तर सिनेमाच आहे, आपल्याला करिअर तर ह्याच क्षेत्रात करायचं आहे. तेव्हा असं स्पेसिफिक सांगू शकणार नाही की कधी ठरवलं. म्हणजे इतरांच्या आयुष्यात कसं असतं की वेळ असते, कोणीतरी सांगतं किंवा काहीतरी जाणीव होते. मला हे जन्मजातच माझा सिनेमाकडे ओढा होता. पण हे एवढं क्लिअर असणं, एखादं म्हणजे लहानपणीच सांगणं की मी सिनेमा बनवणार आहे. त्याचबरोबर ना आई वडील तुमचे शिक्षक आहेत आणि त्यांच्याकडनं एक वाचनाचा तुम्हाला आलेला छंद किंवा त्यांच्याकडून आलेला छंद आहे म्हणता येईल. हे किती कारणीभूत ठरलं सिनेमाकडे? नाही, सिनेमाचा त्याचा घटनाचा काडीचा संबंध होता. हे माझे आई वडील दोघं शिक्षक, माझ्या आईचे आई वडील दोघं शिक्षक होते. त्या काळचे चांगले नावाजलेले कवयित्री होते माझी आजी. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील नावाजलेले
मुख्याध्यापक होते. त्यांची पाली भाषेवरती प्रभुत्व होतं. त्यांनी शब्दकोश पण लिहिला पाली भाषेतला, भारतातला पहिला आणि एकमेव. तर हे सगळं असं शैक्षणिक सगळं वातावरण होतं. त्यामुळं सिनेमात जाणं म्हणजे आज पण अशी आपल्याला समजूत आहे की सिनेमात गेला म्हणजे वाया गेला, ह्याला काय बाकीचं काही जमत नाही, हा वाया गेला. तशीच धारणा माझ्या घरच्यांची पण होती आणि त्यात चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कारण एक क्षेत्रच इतकं अनिश्चित आहे की आपल्या आईवडिलांना आपल्या मुलाची काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे की इथं तुम्हाला क्षणोक्षणी तुम्हाला पदोपदी स्ट्रगल आहे, स्ट्रगल चुकलेलं नाही आहे. किंवा आपल्याकडे जी उदाहरणं समोर येतात ती फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या करायची असतील किंवा व्यसनाच्या आहारी गेले असतील, बेभरोचं क्षेत्र आहे. त्यामुळं घरच्यांची काळजी होती बाबा कशाला चाललायस. जनरली कसं असतं की प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, कारण अवतीभोवती वातावरण असतं. बरोबर. पण सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघे पण आमच्या घरच्यांच्या क्षेत्राच्या वेगळे जाऊन आम्ही काम केलं. माझा मोठा भाऊ हा त्यानं BSc केलं होतं, त्याला चांगल्या कॉम्प्युटरमध्ये त्याचं खूप चांगलं नॉलेज होतं. पण सडनली एका क्षणाला असं झालं की त्यानं जर्नलिस्ट व्हायचं ठेवलं. पण ते एका रातोरात नाही झालं त्याचं, पण तो पण पेपरसाठी लेख लिहायचा. त्याचं वाचन खूप खूप माझ्यापेक्षा 10 पट वाचन आहे त्याचं. त्यामुळे तो तिकडे वळला. त्यामुळे तशा अर्थाने मी आणि माझ्या मोठ्या भावानी बंड केलं. आणि हे त्या काळच्या माझ्या आईवडिलांना ते पचायला थोडं जड जात होतं. म्हणजे पत्रकार तरी ठीक आहे, कुठेतरी नोकरी करणार, पण फिल्म क्षेत्र असं आहे की तुम्हाला नोकरी नाही करता येत. तुम्हाला प्रोजेक्ट वाईज पैसे मिळतात, कधी नाही मिळत, कधी ढिगाणी येतात, कधी 6 महिने तुमच्याकडे 1 रुपया नसतो. ही सगळीच अवस्था होती. त्यामुळे त्यांना काळजी जास्त होती की बाबा नको जाऊस, तू काहीतरी कर आणि बेटर नोकरी कर. त्यांना कन्व्हिन्स ते त्या क्षणी झाले जेव्हा मी माझी पहिली शॉर्ट फिल्म केली, ती त्यांनी बघितली. करूपर्यंत पण त्यांचा विश्वास नव्हता की त्यांचं होतं की हा थोड्या दिवसाचं खूळ आहे, होईल आणि विजून जाईल. शिकारचा कसा होता मग? हा तर शिकारसाठी मी काय केलं की फिल्म करायची ते डोक्यात होतं. पण मी राहायचो निपाणीमध्ये VHS कॅमेराच थोडा असायचा किंवा एकांकिका काय असते हे मला वयाच्या 21 वर्षी कळालं. मला माहीत नव्हतं किंवा नाटक 1-2दा मी बघायला आलं असेल कोल्हापुरात केशवराव भोसलेला, तेवढंच काय ते. निपाणीमध्ये नाटक होत नव्हतं, गाण्याचे कार्यक्रम तेवढे व्हायचे, एकांकिका प्रकार मला माहीत नव्हता, मोनोलॉग वगैरे हे काही प्रकार मला माहीत नव्हते. त्यामुळे सिनेमाबद्दल खूप लांबची गोष्ट आहे, काही संबंध नाही. पण होतं की सिनेमा करायचा आहे. मग जेव्हा मी BA ला आलो तेव्हा मी कॅमेरा शिकला, फोटोग्राफी करायचो, लग्नाच्या वेळेला ऑर्डर घ्यायचो, त्यातनं पैसे जमवले आणि त्यात 2005 मध्ये 1.5 लाखामध्ये मी ती शिकारची शॉर्ट फिल्म बनवली. तो जो फॉन्ट आम्ही आणला तो मुंबईला जाऊन आम्ही युवाचा जो फॉन्ट होता तो तेव्हा अवेलेबल नव्हता, तो आम्ही तिकडून परचेस केला. किंवा काही सीनसाठी मला वाघ हवा होता, ते डिस्कवरीला पत्रव्यवहार केला, त्यांनी ती क्लिप पाठवून दिली वाघाची मला. हे सगळे असे हे केले. जेव्हा फिल्म बघितली घरच्यांनी पडद्यावरती राजश्री थिएटर, तिथं त्यांनी फिल्म पहिल्यांदा मी शिकारला होती, तर त्यांना म्हटलं हा काहीतरी करू शकतो, हा सिरियस आहे. मग ते म्हणले बाबा कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. पण तोपर्यंत असं की कायच करतोय हा. किंवा माझ्या वडिलांचे बरेचसे मित्र त्यांना म्हणायचे की यंदा तुझं पोरगं वाया गेलं, हे आता काय खरंच नाही. म्हणजे मी त्याच पद्धतीने शिकायचो जिथं माझे वडील शिकवायचे. त्यामुळं बऱ्याचशा उलटसुलट चर्चा माझ्या नावाने व्हायच्या. किंवा या क्षेत्रात असल्याचं काय व्हायचं, मी हळूहळू नाटक पण बघायला लागलो. इचलकरंजीला स्पर्धा व्हायच्या, तिथं यायला लागलो. सकाळ कर्नाटक होता, ते बघायला यायला लागलो. मग मी स्वतःचा ग्रुप करायला लागलो मुलामुलींचा. मग कसं व्हायचं, रिहर्सला घरी मुली यायच्या किंवा सोडायला जायचं, मग गाडीवर माझ्या रोज कोणतं नवीन मुलगी दिसायची लोकांना किंवा शिक्षकांना. यांच्या तुझं पोरगा आता काय कामात नाही गेला, तो ते पोरींच्यात असते, रोज कोण वेगळीच पोरगी असत्या. अशाच्या ज्या गॉसिपिंग असते ते त्याला काय तुम्ही दिल्लीत असा नाही तर गल्लीत असा गॉसिपिंग होतेच. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे महत्वाचं काय की माझ्या घरचे त्यांना माझा विश्वास होता, ते कुठं हे नाही किंवा त्यांनी अविश्वास दाखवला नाही. जेव्हा शिकार बघितली त्या म्हटली हा तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. पण तो मिळूपर्यंतचा जो विश्वास मिळूपर्यंतचा जो प्रवास होता 7-8 वर्षांचा, तो खूप थोडासा डिफिकल्ट होता. आणि शिकार पासून आताची गाबपर्यंत काय बदललं गेल्या 20 वर्षात? टेक्नॉलॉजी बदलली आहे, इमोशन्स त्याच आहेत. म्हणजे माणूस उत्क्रांत झाल्यापासून तेव्हापासून इमोशन त्याच आहेत, पुढे पण त्याच असणार आहेत. तर मला वाटतं की इमोशन्स टेक्नॉलॉजी किती पण येऊ दे. म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना काय मी सांगतो की तुम्ही कॅमेरा कुठला वापरताय महत्वाचं नसतं. तुम्ही साधा मोबाईलला शूट करा, हँडी कॅमेरा शूट करा, रेड कॅमेरा घ्या, ॲरी घ्या, ब्लॅक, कुठला टेक्नॉलॉजीला महत्व नाहीये, तो चालवते कोण. जेव्हा तुम्ही रेसमध्ये पैसे घोड्यात जे वीज असते, रेस असते घोड्यांची, घोड्यावरची पैसे लावायचे नसतात, तो चालवतो कोण यावरती पैसे लावायचे असतात. लोकांची अपेक्षा काय असते, मला चांगलं दिसावं, चांगलं ऐकू यावं, याच्या पलीकडे त्यांची अपेक्षा नसते. मग तुम्ही कुठल्यावरती शूट केले हा दुय्यम भाग असतो. पण आपण प्रॉब्लेम काय करतोय, मी हा कॅमेरा घेणार, मी हे वापरणार. अरे तू पण इमोशन लेवलला तू स्क्रिप्ट किती काम करतो. इमोशन्स ज्या त्या काळात होत्या
त्या काळात जेव्हा आदिम मानव असतं किंवा 300 वर्षापूर्वी शेक्सपियरच्या काळात जेव्हा एखाद्या मुलगीला बघून एखाद्या मुलाला काय वाटलं असेल तेच आज पण वाटतंय ना. बरोबर. त्याबद्दल नाही आहेत. होय. त्या काळच्या एखाद्या मुलाची आई किंवा घरची वाला जे वाटेल त्या आजच्या काळात पण वाटतंय. म्हणजे इमोशन्स स्टेबल आहेत. आपण इमोशन्सकडे बघत नाही, आपण टेक्नॉलॉजीचे प्रेमा करतो. बरोबर. आणि आता आजकालचे जे काही चित्रपट किंवा जे स्क्रीन प्ले होतात स्क्रीनला खूप कमी महत्व दिलं जातं. जेव्हा तुम्ही भावनांच्या संदर्भाने बोलताय, हां. तुमचं वाचनाचा इतिहास आहे, म्हणजे घरात एक वाचनाचं संस्कार झालेले आहेत किंवा सतत तुम्ही वाचत राहिलेला आहे. बरोबर. त्यातनं तुम्ही लिहिलंय सुद्धा. तर वाचन किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतंय? खूप महत्वाचं आहे. कारण कसं होतं, मुळात आपला जेव्हा आपण जन्माला येतो आपला शब्दसंग्रह काय असतो, आपला अवतीभोवती बोलतात. तुम्हाला तुमच्या भावना मोजक्या शब्दांमध्ये व्यक्त करायचं तुम्हाला शब्द माहीत पाहिजेत, शब्दांची ताकद माहीत पाहिजे, कुठला शब्द कधी कुठल्या पद्धतीने वापरायचा, कुठे पॉज द्यायचा आहे. हे महत्वाचं, तुम्हाला पॉज कळले पाहिजेत. 2 वाक्यांच्या मधली 2 शब्दांच्या मधली जेव्हा तुम्हाला शांतता कळते तेव्हा तुम्हाला ते टेक्निक कळतं. म्हणजे मला वाटतं की वाचन हे तुमच्या व्यक्तिमत्वाला शेप देत असतं. तुम्ही वाचत, आणि कसं असतं, आपण जेव्हा एक पुस्तक वाचतो तेव्हा त्या माणसाचं आपण आयुष्य वाचत असतो. त्या माणसाच्या 30-40 वर्षाचा अनुभव तुम्हाला एका पुस्तकात मिळतो. तुमचं मेंटली आयुष्य तितकं वाढतं, तुमचं तिथं समृद्ध होतं अनुभव विश्व. समजा आता हे काही दयापूरच्या गोष्टी असतील किंवा अण्णाभाऊ साठेंनी त्यांचं जे काही विश्व बघितलं ते तर मी आज अनुभवू शकत नाही, पण त्यांचा अनुभव विश्व मी जगू शकतो. बरोबर. तो माणूस जे जगला ते मी जगू शकतो. त्यांची 40 वर्षाची शब्दसंपदा मला मिळू शकते. मग काय हरकत आहे? बरोबर. दया पवारांचा आता विषय निघाला तर दया पवारांच्याकडे एक विशेष तुम्हाला उल्लेख केला, म्हणजे त्यांनी एक विशेष उल्लेख केलाय तुमच्या बाबतीत. बरोबर. ते थोडं सांगा. 1993चं चिकोत्रा ग्रामीण साहित्य संमेलन होतं. तेव्हा मी 5वी-6वीला असेल, तेवढाच असेल, जास्त नाही. आणि तेव्हा मला माहित नव्हतं दया पवार कोण, हरी नरके त्याचे प्रमुख होते. आणि आई बाबा काय करायचे, मला कविता, मी पहिली कविता लिहिली तेव्हा मी 7 की 8 वर्षांचा होतो, तिला मला पुरस्कार मिळाला. मग ते मी लिहायचो, त्यांना दाखवायचो. मग ते करेक्शन सांगायचे, कौतुक करत नव्हते. म्हणजे आज पण माझे आई वडील, माझा भाऊ माझं कौतुक करत नाही, तोंडावरती मला शिवास घालतात की हे चुकलंय, हे चुकलंय. कधी हे चुकाच करतात, मग बाहेर कौतुक करतात, हे घरचे मला चुका घालतात, पण ते एका दृष्टीने चांगलं आहे ते. पण तेव्हा पण त्याला चुका सांगायचे. मग आई म्हटली की बाळा असं उद्या आपल्याला साहित्य संमेलनाला जायचं आहे. पण ठीक आहे, मला साहित्य संमेलन म्हणजे काय, बाहेर गेले की बाहेरचं ते जेवायला मिळतंय घरच्यासोबत, मला ज्यूस आवडायचा, ज्यूस प्यायला मिळतोय, ही मला खुशी असायची. चला उद्या शाळा सुट्टी, बाहेर जायचं आहे. मी गेलो, ते सगळे बरीच मोठमोठी लोक होती, काही माहीत नव्हतं. आईनं सांगितलं, तू बाळा जर कविता चांगली म्हणतेस तुला मी लॉलीपॉप देणार, लॉलीपॉप चॉकलेट समथिंग काहीतरी होतं ते. मग गेलो, तिथं कविता म्हटली, आणि तिथं दया पवार सर होते, हरी नरके सर होते, आणि मी उतरून जात होतो उड्या मारत. तर माझं नाव पुकारलं अनाउन्सरनी आणि मला बोललं. मग दया पवार सरांजवळ घेतलं, मांडीवर बसलं, म्हटले की हा बालकवी असला तरी याची कविता हा बाल असला तरी याची कविता बाल कविता नाही आहे, हा उद्याचा चांगला कवी होईल. मग बालकवी नावाचा त्यांनी मला तो तेव्हा एक पुरस्कार म्हणजे म्हणू शकत नाही, पण एक उल्लेख केला होता तसा माझा. तर ते खूप माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण होता तो. दया पवार सरांच्या मांडीवर बसून आता मला इतकं खूप दुसरं आठवतंय, पण तो खरंच तो खूप चांगला क्षण होता. निष्पर्ण पिंपळाच्या छायेत, म्हणजे कोणतरी विपासना करून यावं आणि साधारण असं काहीतरी ऐकल्यावर वाचावं वाटावं असं काहीतरी शब्द आहेत म्हणजे. तर मग जेव्हा तुम्ही अशा संदर्भानं एकांकिका लिहिलं तर मग त्याचं काय कसं सुचलेलं आहे ते, आणि मग तुम्ही मुळात सिनेमावाले लेखनाकडे कसं वळाला? नाही, मुळात माझी सुरुवातच लेखनातून झाली. म्हणजे मी बऱ्याच असा चेष्टा करून किंवा मी सिरियसली पण मी स्वतःला मान्य करतो की मी तितका चांगला दिग्दर्शक नाही आहे, हे मला मान्य आहे. पण मी दिग्दर्शन का करू शकतो, कारण जेव्हा मी लिहितो, माझी पटकथा जेव्हा लिहिलेली असते ती मी खूप डिटेलमध्ये लिहिली असते. ते लिहिताना माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे असतात, त्याचा कॅरेक्टर आर्क उभा असतो, फिल्मचा ग्राफ उभा असतो, त्यामुळे मी जे पटकथेमध्ये आहे ते मांडू शकतो. पण मी लेखक बरा आहे दिग्दर्शकापेक्षा, हा माझा विश्वास आहे. सुरुवातच माझी लिखाणातून झालेली आहे. आणि मुळात माझं लिखाण हे ॲब्सर्ड पद्धतीचं असते. निष्पन्नचे जर कैकांकीबद्दल सगळं मोस्टली ॲब्सर्ड आहे, किंवा शॉर्ट फिल्म्स पण थोड्याशा ॲब्सर्ड धाटण्याच्या आहेत. तर त्याचं कारण काय की मला लहानपणापासून चष्मा होता, अगदी मोठ्या भिंगाचा चष्मा होता, आणि मला कोणी खेळायला घेत नव्हतं. आणि किंवा काय करायचं, जरी घेतलं ना ते चष्मा वगैरे काढून ठेवायचे माझा, आणि काढलं की मला एक फोटोचं दिसायचं नाही. मग बऱ्याचदा रात्री मला आई वडील शोधत यायचे ग्राउंडवरती, मुलांनी चष्मा साईडला ठेवला असायचा. मग त्यामुळे मी काय होत गेलो की हळूहळू एकलकोंडा होत गेलो. मग मी पुस्तकांची मैत्री केली, वाचायला लागलो. बऱ्याचदा तशाच मला मित्र खूप कमी होते. मी आता हल्ली लोकांशी मिक्स व्हायला लागलो, पण अजून पण कुठल्या फेस्टिवलमध्ये जातो किंवा कुठल्या कार्यक्रमात जातो मला एकदम कॉन्शियस व्हायला होतं. गर्दी बघून मी अजूनही कॉन्शियस होतो.
मी किंवा गर्दीत कुठल्या फंक्शनला गेलो लोकांच्या नजर घालून नाही बघू शकत. मी खाली बांधून जातो, खाली बांधून घालून येतो. पण हा माझा लहानपण जो काही ट्रॉमा मी काय फेस केलाय ही त्याची अजून पण माझ्यातून ते गेलेलं नाहीये ट्रॉमा. त्या दरम्यान काय झालं की मी माझ्या आत सायकोलॉजी हा विषय आवडण्याचं कारण की मी माझ्या स्वतःच विचार करायला लागलो किंवा पुस्तकं वाचायची, आरशात बघून आई वडील दोघं जॉबला, भाऊ कॉलेजला, मग मी स्वतःशी बोलायचो. तेव्हा माझं जग होतं ते थोडंसं ॲब्सर्ड पद्धतीनं माझं लहानपण गेलं. आणि जे माझं भावविश्व होतं ते मी माझ्या कथानकातून म्हणून किंवा माझे जे कॅरेक्टर्स असतात ते फ्रॅगमेंटेड असतात. त्यांना एक सरळ लेंथ नसते कुठेही, ते फ्रॅगमेंटमध्ये विखुरलेले असतात. ते माझी जडणघडण जशी झाली ज्या फ्रॅगमेंटेड लहानपणातून मी गेलो तेच माझं भविष्य होत गेलं. ते माझं वाचन पण होण्याचं जसं हे थोडंसं बोजड आहे निष्पर्ण, तर मी 9वी-10वीच्या सुट्टीमध्येच महाभारत वाचलं, वेद वाचले, पुराण वाचलं, कुराण वाचलं. संस्कृत माझं 8वीपासून 12वीपर्यंत संस्कृत होतं. संस्कृत माझं बरं होतं, पण नंतर मी सोडलं ते. पण बऱ्यापैकी मी कालिदास वाचला, भवभूती वाचला संस्कृतमधून, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेब, त्रिपिटक. म्हणजे मोस्टली माझ्या घरच्यांनी काय केलं, मला सगळे धर्मग्रंथ आणून दिले की धर्मग्रंथ वाचायचं. कारण की जेव्हा मी मोठा होतो तेव्हा 93चा मुंबईवरती बॉम्बस्फोट झाला आणि हिंदू मुस्लिम हे खूप थोडंसं वातावरण होतं. मग आमच्या घरच्यांनी काय केलं की मुलांच्यावरती असे परिणाम होता कामा नयेत, म्हणजे कुठल्याही एकाच बाजूने ते इन्क्लाइन होता कामा नयेत. मग त्यांनी आम्हाला सगळ्या धर्मग्रंथ आणून दिली, मला आणि माझ्या भावाला. ते आम्ही वाचले, आम्ही घरच्यांची चर्चा केली. मी कुराण समजून घ्यायला मला आठवते माझे मशिदीत जाऊन बसत होतो, तिथल्या त्यांच्यावर मी समजून घेतलं, बायबल समजून घेतलं. याचा फायदा काय झाला की कुठं काय सांगितलं, काय चांगलं आहे हे वाचून आले की कुणीच वाईट सांगत नाहीये. फक्त काही लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपला वापर करतात. तर कुठलंच धर्मग्रंथ वाईट नाही, तर कुठलाच धर्म वाईट नाही. ह्यामध्ये एक तटस्थ काय म्हणतात लाईक आपलं बघणं असतंय. आणि ह्यावर माझी स्वतःची मतं तयार झाली, एक फिलॉसॉफिकल माझं मत तयार झालं. आणि मग ते मी माझ्या भाषेतून सोप्या भाषेतून मांडण्याचा प्रयत्न केला. आता स्मोकिंग झोन नावाची शॉर्ट फिल्म किंवा त्याची पहिला पार्ट जो होता तो इपिफनी ऑफ गॅलिलिओ, त्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यावरती मी बोलायचा प्रयत्न केला. ते मी माझ्या भाषेतून मांडायचा प्रयत्न केला जसं मला दिसलं ते. त्यामुळे ती थोडीशी मला ह्याची आवड होती आणि ती मग माझ्या भाषेतून मी सगळं मांडत होतं. त्यामुळे कदाचित ते थोडंसं ॲब्सर्ड किंवा थोडंसं बोजड होत असेल कदाचित, पण माझा नाईलाज आहे त्याला. मला विचारायचं परत की जेव्हा तुम्ही ती शॉर्ट फिल्म बद्दल आता उल्लेख केला की धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे जर साधारण काय आहे, म्हणजे काय वन लाईनर मध्ये काय सांगतोय? जेव्हा याची निर्मिती केली गेली असेल धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, की मनुष्य केंद्रस्थानी होता, बरोबर, आणि त्यांच्यावरती ह्या गोष्टी फिरत होत्या. पण आज काय झालं, त्या गोष्टी मध्यस्थानी आहेत आणि मनुष्य त्यांच्यावरती फिरतो, जास्त त्याला अतिमहत्व आलंय. यासाठी मी अतिशय छान उदाहरण मुलांना, विद्यार्थ्यांना देतो की जेव्हा शक्य आहे तेव्हा मी सांगतो की जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट आहे. आता लोक जनरली आपण जेव्हा डिबेट होतात चित्रपटावर की कमर्शियल चित्रपट वाईट असतात किंवा हे असं नाही तसं नाही, पण मुळात आपण सिनेमाकडे अजून सबटेक्स्ट बघतच नाहीये, बिटवीन द लाईन्स आपण वाचायचा प्रयत्नच करत नाही. आता काय आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा, काय चित्रपट आहे हा? एकंदरीत आपली लाईफ एक्सप्लोर करायला पाहिजे, आज जगून घ्या वगैरे. तर पण दिग्दर्शक हा तेवढाच विचार करतो का लेखक. माझ्यासाठी काय, ही 3 कॅरेक्टर जे आहेत, फरहान अख्तर, बॉबी देओल आणि ऋतिक रोशन, हे धर्म, अर्थ, काम रिप्रेझेंट करतात. अभय देओल धर्म आहे, तो बॅलन्स विचार करतोय. फरहान अख्तरचा जन्म अनैतिक संबंधातून झालाय आणि तो पण सारखं गर्लफ्रेंड्स बदलतोय, तो काम रिप्रेझेंट करतोय. ऋतिक रोशन पैशाच्या मागे पडतोय, तो अर्थ रिप्रेझेंट करतोय. हे 3 कॅरेक्टर्स आहेत. पण दिग्दर्शकाने जे 3 गेम्स ठेवलेले आहेत ते का बरं तू रेड्याचा खेळ शेवटीच ठेवलाय, का बरं तू पहिला घ्यावाच वाटला नाही? काहीतरी थॉट असेल ना. असणार की तो जेव्हा शेवटच्या गेममध्ये रेडा मागे लागतोय तर तिघं एकमेकाच्या रेषेत नाही, ते पुढे मागे पडतायत. ते जो पण एकमेकाच्या पुढे मागे पडतायत तो पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती आहे. म्हणजे धर्म, अर्थ, काम एकमेकाच्या रेषेत नाही आहेत. ते ज्या क्षणी तिघं एका रेषेतून पळायला लागतात, तो रेडा हा मृत्यूचा, यमाचा प्रतीक आहे, तो मागे लागलाय. पण जेव्हाही तिघं एका रेषेत पळतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीती नाहीये, समाधान आहे, काहीतरी गवसाची जाणीव आहे. म्हणजे मोक्ष मिळवायला तुम्हाला मरायची गरज नाही. तुम्हाला धर्म, अर्थ आणि काम याच्यामध्ये बॅलन्स साधता यायला हवा. तो साधला की तुम्ही मृत्यूवरती पण विजय मिळवता, म्हणजेच मोक्ष मिळवता. ही जी तत्व आहे ना, ही जी फिल्ममध्ये आपण मुळात प्रॉब्लेम असा की आपल्याला फिल्म बघणं हे शिकवलंच जात नाही. फिल्म वाचणं आपण सरसकट म्हणतो की अरे फालतू पिक्चर आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांनी सांगतो की कुठलाही पिक्चर फालतू नसतो. एखादी फ्रेम चांगली असेल, एखादं संगीत चांगलं असेल, एखादा डायलॉग चांगला असेल, त्याच्यावर चर्चा करा. कुणी परफेक्ट नाही आहे. जो चित्रपट 200 लोकांचं घर चालवतो, 200 लोकांच्या मुलाबाळांना अन्न देतो, 200 लोकांच्या मुलाबाळांच्या अंगावरती कपडे देतो, तो चित्रपट वाईट असत नाही. तुमचा दृष्टिकोन चुकीचा आहे. प्रॉब्लेम काय होतंय, चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण लोकांना असं वाटतं याच्यावरती चर्चा करायला अक्कल लागत नाही, कोणीही करू शकते.
आणि लग्न. आणि लग्न लग्न अलहिदा. पण या 3 गोष्टी होती की अक्कल लागत नाही लोकांचं मत आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, सिनेमा बघायला जाताना आपण आपला पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन जातोय आणि असं करायला पाहिजे होतं, तसं केलं पाहिजे होतं. अरे पण तुम्ही तो त्याचा पिक्चर बघायला हवाय, त्या माणसाचा, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करा ना. तुमची मतं थिएटरच्या बाहेर ठेवून जा. बरोबर. पण होते काय प्रॉब्लेम, आपण आपली मतं घेऊन जायला बघतो असा पिक्चर पाहिजे होता. अरे तुझा पिक्चर नाही आहे, बरोबर, तो त्याचा पिक्चर आहे, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघ. बरोबर. असं बघायला आपलं शिकवलं जात नाही. आपल्याकडे जे समीक्षक आहेत ते काय म्हणतात, हे चुकलंय, असं पाहिजे तसं. अरे तू त्याच्या पॉईंट विचार तरी कर. आता जसं मी तुम्हाला जिंदगी नाच सांगितलं तसं कोणीच नाही तुम्हाला. हे माझ्यासाठी एक वेगळाच व्ह्यू दिला. तुमच्या एक मुलाखत वाचताना मला ते मुद्दा एकदम म्हणजे गमतीदार वाटलेला. तुम्ही रंका स्टँड वरती बसून जे निरीक्षण केलेलं आहे ते थोडं उलगडून सांगा. हे मला माझे एक मित्र वारले कोविडमध्ये, तर त्यांचा सायकोलॉजीमध्ये चांगला अभ्यास होता आणि मला लहानपणापासून सायकोलॉजी आवडत होतं. मग ते जस्ट पुण्याहून आले होते शिकून रेकी किंवा फेस रिडिंग वगैरे, आणि ते त्यांच्यासोबत चर्चा करणं खूप भारी वाटायचं. मग ते कसं शिकला, म्हणजे मी जाऊन पुण्यात बसायचो स्वारगेटला, लोकांचं निरीक्षण करायचो. ते फुलेवाडीला राहिला होते, सॉरी बोंद्रीनगरला राहिला होते. मग मी संडेला यायचो निप्पाणीहून रंकाळा स्टँडला उतरायचं, ते बोंद्रीनगरहून रंकाळ्याला यायचे आणि आम्ही तिथं बसायचो की काय चाललं असेल ते विचारायचे मला. काय वय ते बसले मुलगा बोल, काय बोलत असेल, काय चाललं असेल, ते म्हातार बसले वैतागून काय पूर्ण असेल. पण आम्ही लिहून ठेवायचो की एक्सप्रेशन कसे असतात. जर त्यानं मला होकार दिला की हा असा असेल, मग ते लिहायचं की चेहरा असा असेल तसा असेल तर हे अशा पद्धती एक्सप्रेशन असतात, हे असतंय. किंवा आमचं दोघांचं एकमत होत नसेल तर जाऊन विचारायचं. एकदा म्हातार काठीतून मागं लागलेलं आमच्या, तुम्ही काय करायला लागलाय, हे तू काय भानामती करायला का काय करायला लागलाय. म्हणजे मला हसू का आलं की हे म्हणजे तुम्ही प्रयोग म्हणून करत होता की तुमच्या सिनेमाच्या. नाही, सिनेमाचा तेव्हा सिनेमाच नव्हता कुठं माझ्या अवतीभोवती. ही कधीची गोष्ट आहे. मी 10वी-11वीला होतो. बिनकामाचं काम आहे नाही. नाही, माझ्यासाठी मी शिकत होतो तेव्हा. का फेस तुम्हाला तुमच्या मनात काय चाललंय हे जो मी जाऊन विचारणार नाही ते मला कळणार नाही. त्यासाठी ऑब्झर्वेशन सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मला माहिती होतं की मला आजमध्ये सिनेमा करायचा आहे, आणि त्यासाठी मी सायकोलॉजीचा अभ्यास सुरुवात करत होतो. कारण त्याचं महत्वाचं कारण काय, आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा तुम्ही पटकथा लिहिता किंवा कॅरेक्टर ग्राफ तयार करतात तेव्हा तुमच्या सायकीचा विचार केला जात नाही. म्हणजे एखाद्या क्षणी एखादा जर फ्रस्ट्रेशनमध्ये असेल तर तो कायम असं ते हेजेस खेळेल का, ती मुलगी ओढणीशीच खेळेल का, म्हणजे पाय चालेल का, बरेच प्रकार असतात. आजारांचे बरेच प्रकार, त्याचे सिम्पटम्स वेगळे असतात. माणूस कुठल्या कंडिशनमध्ये कसा वागेल हे जेव्हा तुम्ही सायकी जेव्हा क्रिएट करता कॅरेक्टर लिहिताना, तर तेव्हा तो कॅरेक्टर आपोआप त्याच्या सायकीला अनुसरून वागत असतो त्या त्या सिच्युएशनमध्ये. हे माझ्या प्रत्येक शॉर्ट फिल्ममध्ये मी फॉलो केलेलं आहे. त्यामुळे कॅरेक्टर त्याच्या मानसशास्त्राला धरून वागतं आणि ते जास्त त्यामुळे नॅचरल वाटतं, ऑथेंटिक वाटतं. मग याचा फायदा मला कधी झाला, जेव्हा मी रंकात जाऊन बसायचो किंवा कपल्सना जाऊन विचारायचो तुम्ही असं विचार करायला लागला काय, किंवा भांडणं पण व्हायची त्यांच्यात. आम्ही पण मार्क शिव्या बऱ्याच खाल्ल्या. माता सांगितलं काठीवर मागं लागलेला, भानामती करतोस काय ह्या त्या म्हणून, असे झालेले आहेत. पण नंतर अशी एक आयुष्यात फेज आली की मी जेव्हा पहिली शॉर्ट फिल्म करायचं ठरवलं, कॉलेजमध्ये मी 3 कामं करायचो पैसे मिळवायला. फोटोग्राफी करायचो, लग्न बिग्न जे काय मिळेल ते ऑर्डर करायचं. दुसरी गोष्ट, दर व्हॅलेंटाईन डेला मी एक कविता तयार करायची आणि ती 50 रुपयाला विकायची. त्या काळात 2003-04ला 3-4-5 ही 3 वर्ष विकायची 50 रुपयाला एक कविता त्या काळामध्ये विकत होतो मी. आणि त्याच्यामुळे काय करायचं, एकच कविता लिहायची. आणि त्या हे कसं होतं की संक्रांतीच्या दरम्यान आणि व्हॅलेंटाईनच्या दरम्यान लोक प्रपोज करतात, मुलं करायची त्या काळात आमच्या वेळेला तरी. मग कविता एक करायची आणि तुझी कविता तू दुसऱ्याला दाखवणार नाहीस, बरोबर, तू तिसऱ्याला दाखवणार नाहीस. शेवटच्या 2 लाईन रिकामे ठेवायच्या, म्हणजे बाकी सगळं लिहायचं. मग तिथं मुलांना जर दिलं असेल तर शेवटच्या दुसऱ्या लाईनमध्ये मुलाचं नाव, खाली तिच्या प्रेसीचं नाव. मुलगी आली असेल तर वरती तिचं नाव, खाली मुलाचं नाव. ती पण खुश. वर्षाला एक कविता लिहायची आणि त्यावर पैसे मिळवायचे. असे मी ढीक पैसे मिळवले. आणि तिसरा एक धंदा करत होतो, ते म्हणजे ज्यांची लग्न ठरतात ते फोटो घेऊन यायचे पाहिजे, फोटो आणि सिग्नेचर घेऊन यायचे त्या मुलाचे मुलीचे. आणि मी फेस रिडिंग करून वगैरे बरीच लग्न मोडलेत आणि जोडलेत पण मी. आणि ते कधी चांगलं झालं असं वाईट झालं माहिती, पण मी पैसे मिळवले हे असंही करून. त्यातनं हा माझा तेव्हा एक अभ्यासाचा भाग होता. आणि दुसरं होतं की मला पिक्चरसाठी पैसे मिळवायचे. मग सिग्नेचरवरून स्वभाव ओळखून द्यायचं, हँडरायटिंगवरून द्यायचं. माझा आता फेस रिडिंग माझं थोडं तुलनेत कमी झालं, का मग तसं ऑब्झर्वेशन कमी झालंय. पण फेस तुझं सिग्नेचरवरून देणं असेल किंवा हँडरायटिंग हे माझं अजून पण मी बऱ्याच माझ्याकडे कामं येतात. झाल्यावर आपण करूया, मला तिचे पैसे होते, चार्जेस होते. मला पुढे तेच विचारायचं, एसके बद्दल तुमचा जो मित्र आहे, तुम्ही लहानपणापासून तसं कमी लोकांच्या राहिलेला किंवा कमी मित्र होते तुम्हाला, बरोबर. हा एवढा खूप जवळचा मित्र झाला आणि त्यानं मध्येच एक्झिट केली, तर त्याबद्दल थोडं.
एस के तसा माझा गावाकडचा मित्र, गावाकडचा होता. मी मूळचा ज्या गावचा आहे तो त्या गावचा. आणि तो लहानपण तो निपणला शिकायला तो यायचा घरी, पण मी कधी जास्त त्याच्याशी पण बोलत नव्हतो. 2009ची दिवाळी मला क्लिअर आठवते अजून. मी मुंबईहून शिकून आलो, मुंबई विद्यापीठात शिकायला होतो जेमिनी स्टुडिओला. आणि मला टी सिरीजची पॅरल कंपनी होती, ड्रीम हाऊस प्रोडक्शन, तेव्हा ती बंद पडली. तर त्याचे जे इन्चार्ज होते ते मनोज कुमारचे ईपी होते त्या ज्या काळामध्ये. ते ईपी त्याची त्या कंपनीचे इन्चार्ज होते. आणि त्यांनी मला पहिलं माझं अल्बमचं काम दिलेलं, गाणी लिही म्हणून वगैरे काम दिलं होतं. आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस होता आणि मी माझं म्युझिकचं त्या दिवशी त्यात पहिलं गाणं घेऊन मला म्युझिक कंपनीला द्यायचं होतं. आणि मी घरातून बाहेर पडत होतो आणि तो परत एस के आमच्या दारात आला की काय करायला म्हटलं असं कोल्हापूर चालू येऊ काय सोबत. आणि म्हटलं असं काम आहे आणि कशाला, नाही येतो की मला काही काम नाही. ती आमची पहिली भेट 2009ची लक्ष्मीपूजन. बरोबर. मी रंकाळ्याला आलो, आमचा म्युझिक डिरेक्टर आला, 15 मिनिटात एक गझल लिहून दिली. त्यानंतर मग तो यायला लागला, त्याला आवडायला लागलं. आणि इतक्या जवळ कसा आला मला पण नाही माहिती, काळाच्या ओघात असेल किंवा 2012ला माझ्या आयुष्यातली सगळ्यात बॅड पॅच सुरू होता. म्हणजे मी तेव्हा मला मलेरिया, टायफॉइड आणि फ्लू तिन्ही एकदम झालेले. आणि तुम्ही हे क्षेत्र सोडायचं असं पण. हां बरोबर. त्यामुळे त्या मनस्थितीच नव्हतं की जवळजवळ 3 महिन्यामध्ये 52 सलाईन झाले मला. 6 महिने मी अक्षरशः झोपून होतो. एक झालं की दुसरं तिसरं असं माझं 6 महिने झोपून होतो. त्यानंतर पुढचे 6 महिने मला काहीच करता येत नव्हतं. म्हणजे तेवढं त्रास होतो. 2012 त्या वर्षी मी पंचगंगेची डॉक्युमेंटरी केलेली आणि ज्याला मला शासनाचा पुरस्कार मिळालेला. आणि तो शासनाचा पुरस्कार मी घेऊन आलो मुंबईहून. आणि इचलकरंजीच्या ज्या लोकांनी मदत केली, मनोरंजन मंडळाचे होगाडे सर वगैरे असतील, त्यांना चहा द्यायला गेली मी पार्टी. ते बोलली आम्हाला चहा पाहिजे. आणि येताना तिथलं पाणी पिलं एका हॉटेलमधलं मी. बरोबर. अवॉर्डच्या दुसऱ्या दिवशी मी पाणी पिलं आणि इतकं बाधलं की मला कावीळ झाली, त्यातून टायफॉइड झाला, त्यातून मलेरिया. त्यामुळे पुढचं वर्षभर मी भयानक त्या डोक्यात विचारत होते किंवा बरंच तेव्हा मी संपला आता. कारण इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम काय की तुम्ही जर चर्चेत राहिला नाही किंवा लोकांच्या कॉन्टॅक्ट राहिला नाही तर कामं येत नाहीत. आणि तर हे असं क्षेत्र आहे की तुम्ही क्षेत्रात ते असो पण दुसरी फळी तयार होते लगेच. बरोबर. आणि नव्या तमाची पिढी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप ॲडव्हान्स असते. कदाचित आपण इमोशन्सच्या बाबतीत असो, पण क्लायंटला काय असतं, टेक्नॉलॉजी पाहिजे असते. तू कंटेंट काशी कर, मला देणं नाही, चकचकीत दिसतंय ना आणि आपल्याला ते जमत नाही. आपण कॉन्टेंटच्या मागं पडणारी माणसं आहे. मग त्यामुळे बरीचशी माझी क्लायंट तुटले, बरीच कामं गेली. कोणी विचारायचं झालं त्या ह्याच्यात, कोणी माझा फोन उचलेना झालं. त्यामुळे ते मी ज्यात हे सोडायचं आणि सेटनेटचा परीक्षा द्यायची आणि लेक्चरशिप करायचं, हे माझं जवळजवळ कन्फर्म होतं. हे सुरू असताना माझ्याकडं एक प्रोजेक्ट आला. एक शॉर्ट फिल्म नाही पण एक प्रोमो तयार करून द्यायचा होता, एक फिल्मचा प्रोमो. माझ्याला बोलता बोललो त्या एका विषयाबद्दल, तर त्याचा प्रोमो करून द्यायचा होता. आणि ते जेव्हा बोलायला माझ्याकडे आले तेव्हा लकीली एस के तिथं होता. आणि मी म्हटलं सॉरी, म्हटलं माझं असं मी आता त्या ह्याच्यामध्ये नाही आहे. मग बघ म्हटलं विचार कर आणि आम्हाला सांग. ठीक आहे म्हटलं. त्यानंतर माझी पुटणीचा एक कार्यक्रम होता, एका ठिकाणी नाटकाचा शो होता. मग मी आणि एस के आम्ही तुम्हाला आजारी असल्यामुळे तो घरचे पण भावासोबत जाऊन यायचे. मग तिथं तो माणूस परत भेटला. मग येताना कोल्हापूर निपाणीला तो म्हटला की अरे का काळजी करतोस, वेळ देऊया, मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नकोस, तुला जे झेपतंय ते तू बसून सांग मला, काही इन्स्ट्रक्शन मी करतो सगळी कामं. मग आम्ही दोघांनी मिळून ते पहिलं काम केलं. मग ते हळूहळू तू काम केलं तुम्ही परत, तू एकत्र म्हणजे तू माझी सावली झाल्यासारखं झाला. मग त्यानं माझ्यासाठी तो मला म्हणायचं की अनु तू इतकं पळापळ करतोस, तुझी काळजी घेणार कोणतरी पाहिजे. त्याने तुझा परमनंट गव्हर्नमेंट जॉब सोडला, तो माझ्यासोबत थांबायला लागला. एकमेव कारण की तुझी काळजी घेणार कोणतं तुझ्यासोबत पाहिजे. एक क्षण असा होता जेव्हा मी गापच्या अगोदर एका फिल्मसाठी मी प्रोड्युसर शोधत होतो. तुम्हाला एकट्यानं कुठे जाऊ द्यायचं नाही रात्री अपरात्री मिटिंगला वगैरे. आणि एकदा त्याला सलाईन लावलेलं होतं. त्याला मी हॉस्पिटलला सलाईनला बसवलं, म्हटलं मी जाऊन येतो आणि थांब म्हटलं, तासात संपायला 2 तास लागतील, 2-2.5 तास, त्याच्या आधी मी येतो. नाही म्हटलं मी तुझ्यासोबत तुला एकटा सोडणार नाही. डॉक्टरशी भांडून त्यानं माझी तेव्हा मारुती गाडी होती, मारुतीत सलाईन बांधलं. तू जा म्हटलं, मी गाडीत थांबणार आणि मी तुझ्यासोबत येणार. इतकं जीवाला जीव देणार मला वाटत नाही की आजच्या कामामध्ये कोण स्वतःची परमनंट नोकरी सोडून कोण कोणासाठी येत आहे. एकमेव कारण काय, तू सगळ्यांची काळजी घेतोस, तुझी काळजी घेणार कोणतं तुझ्यासोबत पाहिजे, हे एकमेव कारण. अशी मैत्री बघायला मिळत नाही. त्यानं खूप निस्वार्थी, प्रचंड, कधी पैशाची अपेक्षा नाही किंवा माझ्या जर कामं आली तर हायेस्ट पेड मी तो असायचा. किंवा जर काही कामं आली पैशाची तर 100% त्याचा वाटा खूप मोठा असायचा. किंवा मी नसताना स्टुडिओ सांभाळणं असेल, स्टुडिओची काळजी घेणं असेल, झाडू मारण्यापर्यंत, बाथरूम साफ करण्यापासून. मी त्याला न सांगता त्याचं नाही आपला स्टुडिओ आहे, माझा स्टुडिओ आहे, मी माझ्या स्टुडिओसाठी करणार, कोण करणार. हे जे आपुले पण होतं ना की माझा आहे, हे माझं आहे, ही माझी कंपनी आहे. त्यामुळे मग असा मित्र असताना साहजिकच आहे ना तुम्हाला त्याच्यामध्ये जीव वळून टाकावं असं वाटतं. बरोबर.
पण दुर्दैवाने 2 वर्षापूर्वी कालच त्याचं दुसरं वर्ष श्राद्ध होतं. 8 नोव्हेंबरला 2 वर्ष हार्ट अटॅकनी बिचारा गेला. गाबच्या काय आठवणी आहेत त्याबरोबर? एस केच्याबद्दल एस के नसतं तर गाब झालाच नसतं. कारण आताचा जो प्रोड्युसर आहे मंगेश घोटुरे म्हणून, तर हा प्रोजेक्ट आम्ही 2017 पासून सुरू करत होतो, पण ते होई नाही असं होत होतं. आणि त्यामुळे मी ठरवलं गेला शिव्या घालायच्या आणि बंद करायचं प्रोजेक्ट. त्या हिशोबाने मी आलो होतो पण कोल्हापुरात. KSBPची बाग आहे विद्यापीठाजवळ, कॉर्नर तिथं बोलवलेलं आणि म्हटलं तिथं शिव्या घालून बंद करायचं प्रोजेक्ट. तेव्हा एस केने मला शांत केलं. म्हटलं तुला प्रोड्युसर मिळणार आहे का आता? मुंबई पुण्याचे लोक आपला विश्वास ठेवणार का कोल्हापूरच्या? ठेवणार नाही. पण तू 2 वर्ष ऑलरेडी या प्रोजेक्टच्या मागे घातल्यास, हा नशिबाने प्रोड्युसर तुला मिळाला आहे, का हातचा घालवतोयस? म्हटलं ठीक आहे, प्रोड्युसर मिळाला ना, वेळ लागेल, पण विश्वास सोडू नकोस. तू तिचा विश्वास दाखवलास तर तुला विश्वास मिळणार आहे. त्यामुळे मी भांडण करायला गेलेला, मी डील करून आलो. ते मी शांतपणे बोललो तिच्याशी आणि गाबचं काम चालू झालं. गाब त्यानंतर 2 वर्षांनी सुरू झाला, पण त्यानंतर 2 वर्ष लागलीच. पण SKनं त्यातल्या प्रोडक्शनचं काम असेल, ऑफिस सांभाळणं असेल, आर्टचं काम असेल, पूर्ण अख्ख्या पिक्चरचं आर्ट डिरेक्शन त्यांना 30,000 मध्ये बसवलं आहे. 30,000 मध्ये पूर्ण अख्ख्या पिक्चरचं आर्ट डिरेक्शन. ज्याचं बजेट होतं फिल्मचं बजेट होतं 60 लाखाच्या आसपास होतं. पण आर्टचं आम्ही त्याला बजेट दिलेलं होतं, पण त्याचं होतं का पैसे, जर आपल्याला सेटच उभारून गरज काय, मग तुमचं आर्ट डिरेक्शन काय दिसलं त्याच्यामध्ये? सिनेमामध्ये तुमचं तेच आहे ना की गाबमध्ये सगळ्यात जास्त तुम्ही बऱ्याच वेळा बोललाय पण याविषयी की आर्टवर खूप कमी खर्च केलाय. प्रचंड कमी, 30,000 रुपये काहीच नाही. पण तो गेल्यानंतर तिथनं त्याचं ऑब्झर्वेशन इतकं चांगलं होतं की आम्ही सुत्या घ्यायच्या ठरवलेल्या. म्हणजे आम्हाला सांगितलं एका आर्ट डिरेक्टरने पुण्यातल्या की मग आम्हाला 50 का 60,000 सुत्र्या लागतील म्हणून बांधायला. मग हा तिथे गेला त्या गावामध्ये. तो म्हटला तिथं सगळी लोक म्हटलं वेलीने बांधतात, मला सुत्र्या कशाला पाहिजे म्हटलं. कारण जनरली तुमच्या सुत्या दिसणार ना, वेगळं वाटणार, हॉबीट वाटणार. मग तो गेला, त्यानं वेली तोडल्या. तिथं लोक कसं करतात त्या पण सगळं केलं त्यानं उभं. वेलीला काही खर्च आला नाही. मग तिथली जी लोक होती तिथल्या लोकांनी इन्व्हॉल्व करून घेतलं. तिथं त्यावेळेला काय 150 रुपये पर डे माणूस घेत होतं कामाला. त्या लोकांना त्यांना 150 रुपये काम दिलं, झाली कामं सगळी. मग त्यानं काय केली, लिस्ट घेऊन गेलं शूटिंगच्या वेळेला की कुठल्या प्रोडक्शनला काय काय प्रॉपर्टी लागणार आहे. 8 दिवस नुसतं सगळ्या घरात फिरायचा. काय मोशी पिक्चर आलं बघा, शूटिंग करणार आहे, असं तसं आहे, आपला पिक्चर आहे, त्यामुळे ते करून बघायचं कुणाच्या घरात काय आहे. ते लिहून ठेवायचं, इंच्या घरात आहे. शूटिंगच्या अगोदर जायचा, काकू 5 मिनिटात आणून देतो, परत घेऊन जा की रे. जायचं. एकाची जीप आणून लावलेली, नवीन गाडी घेतली होती. दादा बसा गाडीत, जीप दिसत्या पिक्चरमध्ये लावून नेवा तिथं. आला त्यानं लावला. म्हणजे हे जे पैसे असतात ना, तुमची जीप चांगली असेल तर तुम्हाला लोक मदत करतात. पण तुम्ही ऍटिट्यूड दाखवला की लोक मग पैशाकडे येतात, पैसे देऊन. त्यामुळे त्याचं कुठल्याही गोष्टीसाठी मला आर्ट डिरेक्शन त्यांना खूप स्वस्तात, म्हणजे काहीच नाही. 30,000 म्हणजे काहीच नाही. आणि आता कसं होतं की त्याची जी कमतरता आहे ना, ही नुसतं प्रोडक्शनच्या बाबतीत नाही, पण प्रोजेक्ट उभा करण्यापर्यंत तो मला पिना मारत, माझ्या आयुष्यात तो पिन मारायचं काम करायचं की पळ, मी तुझ्यासोबत आहे, पळ, ह्याला भेट त्याला भेट. आता तो गेल्यामुळे काय झालं की एकटं करायला जे असतं ना ते थोडंसं पुश मिळत नाही. ते थोडंसं झालंय माझ्या बाबतीत, आळशी झालं थोडासा. पण गाव झाला तो, त्याचं सगळं श्रेय एसकेचं आहे. रेडा कसा कास्ट केला? रेडा गाव फुटला. रेडी मिळतच नाही, ती वस्तूच इथे आहे. त्यामुळे तो विषय करायचा आम्ही ठरवलेलं होतं. आम्ही ज्या भागात शूटिंग केलं तिथं आम्ही जवळ 3-4 महिने फिरत होतो. रेडेच मिळत नव्हते. कापून टाकतात, कसाला विकतात. त्यामुळं मग डॉक्टर विजय पाटील नावाचे एक डॉक्टर आहेत सरोळीमध्ये, ज्या गावात शूटिंग केलं त्यांच्याशी, सरोळी गावात झालं, आजरा तालुका, गडिंग्लज जवळ. त्यांना विचारलं की दादा, म्हटलं असं रेडाच मिळत नाही. म्हटलं काय डॉक्टर, म्हटलं तुम्ही जसं म्हशीच गाव घालताय, रेडाचं ते गावाचं काम करतात ना. बरोबर. ते म्हटले हरुणमध्ये काय म्हटले, जाऊन बघ म्हटले रेडा, आणि तो 10 गावाच्या मध्ये एकच रेडा आहे म्हटलं ते. मग तिथं गेलो, रेडा मिळाला. आणि नशिबात त्याचं घर पण चांगलं होतं, जसं मला अपेक्षित होतं. ठीक आहे म्हटलं, मग त्यांना परमिशन काढली. आणि ते घर त्या वर्षी पाडणार होते, नवीन बांधायचं म्हणून. मग रिक्वेस्ट केली. त्या वर्षी मोठा पाऊस झाला, ते परत पिक्चरचा पुढे गेला. 2019 आम्ही शूटिंग करणार होतो ऍक्च्युली. तेव्हा खूप पाऊस झाला, त्यामुळे शूटिंग करू शकलो नाही. 20ला आम्ही शूटिंग सुरू केलं, निम्म्यात आलं कोविड झालं, परत थांबलं. परत 21ला शूट केलं. म्हणजे त्या माणसाने जे 4 वर्ष पूर्वी पाडणार होते 18ला, ते आमच्यासाठी 3 वर्ष थांबले. आणि शूटिंग झाल्यावर लगेच महिनाभर त्यांनी घर पाडलं. फक्त आमच्यासाठी ते घर गळत होतं, घुशी लागलेल्या होत्या, पण आमच्यासाठी त्यांनी 3 वर्ष वाढ बघितली. म्हणजे ही खूप मोठं सहकार्य आहे, ही असं नाहीत करत लोक. बरोबर. म्हणजे काही गाप झाला ना, लोकांच्या सहभागातून किंवा त्यांच्या आशीर्वादातून झाला म्हणायला हरकत नाही, ते शक्यच नव्हतं. आणि एक बऱ्याच वेळा मुद्दा येतोय, आपण परत येणार आहे म्हणजे गाबच्या रेड्याकडं. ते जे सगळे फिमेल कॅरेक्टर्स आहेत तुमच्या शॉर्ट फिल्म मधले,
तर ते थोडे डॉमिनंट करायचा प्रयत्न करताय तुम्ही, तर त्याबद्दल काय? मी डॉमिनेट करायचा प्रयत्न नाही करत. म्हणजे मुळात मी फेमिनिस्ट आहे, माझा विचार फेमिनिस्ट आहे. म्हणजे सांगायचं म्हणून नाही की आपल्याकडे काय फेमिनिस्ट म्हणजे फक्त बायकांच्याबद्दल बोलणं आणि घरात तसं वागणूक किंवा एकूणच त्यांच्याबद्दल आपण दाखवतो एक वेगळं पुरुष म्हणून, आणि तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीकडे बघताना मात्र तशा परत दुय्यमच स्थानानच बघताय. पण माझ्या घरात असं की माझी आई स्वतः जॉब करायची, माझ्या आजीनं तिचं सगळं आयुष्य, माझ्या वडिलांचं आयुष्य सांभाळलं, किंवा एक फिमेलकडे बघताना माझ्याकडे तो दृष्टिकोन आहे. फक्त देवारातली देवी फक्त पुजायची नाही, तर एक तिथला समान हक्क आहे, तिला समान भावना आहे. माझं फेमिनिस्ट ॲटिट्यूड आहे. माझं वाचन तशा पद्धतीने. माझ्या शॉर्ट फिल्मपासून सगळ्यातल्या ज्या फिमेल्स आहेत त्या स्ट्रॉंग असतात, त्या पुरुषांच्यापेक्षा कुठे कमी नसतात. मग माझ्या गावामध्ये माझी हिरोला थप्पड मारू शकते, पण हिरो मारू शकत नाही. तर ती डॉमिनंट आहे. किंवा कुठली पण शॉर्ट फिल्ममध्ये घ्या, किंवा इव्हन आम्ही शनी चौथऱ्याचा एक इश्यू झाला 2014 साली की बायकांनी जाऊ नये मासिक पाळीच्या दरम्यान, किंवा स्त्रियावरती जाऊ नये. मग तुम्हाला इतकंच त्याचा त्रास होतोय, मग ज्या देवींना पुजताय त्यांना पण मासिक पाळी, त्यामुळे त्यांची स्त्रीत्वाची ओळख आहे ना, मग काढून फेका. मग असं नाही ना होत. ज्या देवानं ज्या दोन जाती निर्माण केल्या, स्त्री आणि पुरुष, जर निसर्ग, देव म्हणजे निसर्ग म्हणूयात आपण, त्या निसर्गानं केल्यानंतर त्याच्यामध्ये भेदभाव नसते तर तुम्ही करणार कोण? ह्यावेळेला आम्ही तेव्हा ASI नावाची शॉर्ट डॉक्युमेंटरी केली की बायकाच्या मासिक पाळीवरती. ते त्या काळात खूप गाजली, बऱ्याच सगळ्या न्यूज चॅनलने त्याची दखल घेतली, त्याच्यावर चर्चा झाली. त्यानंतर आम्ही मोनोपॉज पिरियडवरती, की जो संपला तर बायकांना असं वाटतं की आता माझं सगळा स्त्री म्हणून मी संपले, त्यावरती आम्ही मक्तूब नावाची शॉर्ट फिल्म केली. मोस्टली ज्या गोष्टींकडं म्हणजे आपल्याला टॅबू मानला जातो गोष्टी बोलणं वगैरे, तर ते मला असं वाटतं की त्या टॅबू असण्याची गरज नाही आहे. कारण त्या गोष्टींच्यामुळं त्यांचं अस्तित्व आहे, आणि त्यांचं अस्तित्व असल्यामुळे पुरुषाचं अस्तित्व आहे. कारण जगातून जर स्त्री तुम्ही वजा केली तर निसर्ग तुम्हाला पुढं तो बॅलन्सच बिघडून जाईल. त्यामुळं, आणि हे मी माझ्या घरातून पाळतो. मग तुम्ही माझ्या पत्नीला ह्या मुलाचे माझं विचारलं तरी माझ्या पत्नीला विचारा, तिला काय प्रॉब्लेम असेल, तिचा पर्सनल काय प्रॉब्लेम असेल, किंवा इव्हन माझ्या मैत्रिणींना वगैरे. म्हणजे माझ्या कुठल्याही शॉर्ट फिल्मच्या सेटवर किंवा फिल्मच्या सेटवर आम्ही मुलींना सरळ सांगितलं असतं की आम्ही त्यांच्यासाठी सेपरेट आमचं बजेट असतं, आम्ही पॅड्स घेऊन ठेवलेले असतात, सायक्लोप्राम आमच्या सेटवरती असते, हे आणि कोणी करत नाही. कुठलीही मुलगी आमच्या सेटवर आली तिला सांगितलं असतं इथं तर ह्या पॅड्सवर आहे की तू कोणाला विचार, आम्ही तुला देणार. तर ह्या गोष्टी त्यांना, आणि ही माझ्या सेटवर येणार मला मी अभिमानाने सांगतो की ती प्रत्येक मुलगी आम्हाला बहिणीसारखी, आईसारखी असते, तेवढी आम्ही काळजी घेतो. त्यामुळे तो रिस्पेक्ट तुम्ही स्वतः सुरू केला ना की मग आपोआपच ते मग तुमच्या टीममध्ये पण येतं. आणि लकीली माझ्या टीममध्ये तो रिस्पेक्ट मुलींच्याबद्दल तयार झाला आहे, किंवा तो व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. शिकारपासून गापपर्यंत मला तसं बघायला गेलं तर एक 20 वर्ष दिसतात मधली, 2005 ते 25. बरोबर. पण जेव्हा आता कसं लगेच पाहिजे ना इन्स्टंट एखाद्या गोष्टीत सक्सेस, तसं तुलनेनं ह्या क्षेत्राकडे बराचसा संघर्ष तुम्ही बघितला. बरोबर. थोडं डिस्क्रिप्ट सांगा, म्हणजे थोडं खोलून सांगा की आणि नेमकं काय. नाही, संघर्ष टळलेला नाही. म्हणजे माझ्याकडं, मी जेव्हा या क्षेत्रात जायचा निर्णय घेतला माझ्या भावाला, त्यात सांगितलं की पुढची 20 वर्षे म्हटलं की तुझी संघर्षाची आहेत, ती करायची तुझी तयारी आहे का? तुझी मित्र तेव्हा सेटल होतील, गाड्या घेतील, बंगले घेतील, जमिनी घेतील, तू तेव्हा स्ट्रगल करत असतास, ही पत्वाची तयारी आहे का? लगेच रात्रात संघर्ष मिळणार नाही. त्याने मला बोमन इराणीचं उदाहरण दिलं. बोमन इराणीनं वयाच्या 19व्या वर्षी स्ट्रगल सुरू केलं, नाटक बिटक करायला सुरू केलं. त्या वया पहिला पिक्चरला 42 वर्षी मिळाला. किंवा कुठला पण जो मोठा गेलेला आहे लोक, त्यांचं कमीत कमी 15 ते 20 वर्षाचं स्ट्रगल आहे. नागराज मंजुळे तुम्हाला 2014 कळाला, पण त्याला 1996 पासूनचा स्ट्रगल आहे. स्ट्रगल कोणाला दिसत नाही. कमीत कमी 15 ते जास्त 20 वर्ष स्ट्रगल तुम्हाला, तुमचं नाव पाहिजे काहीतरी पण तुम्हाला करावंच लागतं. हा नियमच आहे, म्हणजे निसर्गाचा अलिखित नियमच आहे. अशी भीती वगैरे काय नव्हती काय कधी? आता जेव्हा भावना तुम्ही म्हणजे तुमच्या इमोशन बद्दल जेव्हा बोलताय, कधी अशी भीती नव्हती काय की आता नाही, मी माझं जेव्हा ठरवून ह्याच्यात यायचं आहे, काय होईल तुम्ही फरक देणं काही नव्हतं. मला हेच करायचंच आहे, मला फिल्मच करायची आहे. त्यामुळं मी सांगितलं माझा जन्म थिएटरमधला आहे. त्याची माझी अपेक्षा होती, म्हणजे अजून पण आहे की जसा जन्म थिएटरमधला आहे तसा माझा मृत्यू फिल्मच्या सेटवरती व्हावा, माझी एवढीच अपेक्षा आहे. कारण सिनेमावर मी प्रचंड प्रेम करतोय. मी कुठल्या मंदिरात जाऊन, मी सांगितलं बरं की मंदिरात जाऊन मी नमस्कार करत नाही, पण थिएटरमध्ये सिनेमा बघायला जाताना मी पायरीला नमस्कार केल्याशिवाय आत जात नाही. भले वापरून नसेल, पण दाराला नमस्कार केल्याशिवाय मी आजपर्यंत कुठल्याही थिएटरची पायरी चढत नाही. माझ्यासाठी तो पडदा परमेश्वर आहे. जिथं तुम्ही कागदावर उतरवले संकल्पना बघता, जिवंत करता, ते तुम्ही जवळपास ब्रह्मा आहे, यू आर क्रिएटर. जो पडदा तुम्हाला, तुमचं अस्तित्व, त्या पडद्यावर तुम्हाला ओळख निर्माण होते. आणि दिग्दर्शक म्हणून काय अनुभव होता, म्हणजे पहिल्यापासूनच एकंदरीत सुरुवातीला छोट्या बरोबर काम, म्हणजे जसं एकदम आईला बाळ जन्म दिल्यानंतर हातात घेतल्यानंतर जे वाटत असेल त्याच फिलिंग असतं.
असं शब्दात आता हे नाही, शब्द सांगू शकत नाही फिलिंग. पडद्यावर metaphor झालं ना. नाही, पडदा तुम्ही बघताय ना, हा. तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजे उकड्या पण फुटत असतात, हा. लोकांना अवघड दडपण पण असतंय, पण जे आहे ते भारी वाटत असते. तुम्ही निपाणीमध्ये तुमचा स्टुडिओ चालवताय, म्हणजे बरोबर. तिथं नेमकं म्हणजे लोक पुण्यात मुंबईत किंवा हा. जे काही मेट्रोज आहेत हा. तिथं जाऊन अशा संदर्भाने कामं करतात. बरोबर तुम्ही असं एकदम रिमोट निपाणीमध्ये तुमचा स्टुडिओ सेटअप केलाय बरोबर. आणि तिथं ते काम करताय, ते कसा अनुभव? नाही, लोक आता यायला येत आहेत. म्हणजे लोकांना त्या गर्दी ह्याच्यापेक्षा तिथलं करणं एक्सपेन्सिव्ह पण पडतं त्यांना. इकडे शांत पण असतं. किंवा आता मोस्टली ऑनलाईनमुळे काय करतात, लोक डाटा पाठवून देतात, कामं होतात. त्यामुळं आता जागेचं असं काही राहिलं नाहीये. तुम्ही शांतपणे तुम्हाला काम करता आलं पाहिजे. पण तुम्ही मुंबईत जाऊन काम केलं तर तो खर्च प्रोड्युसरच्या अंगावरच पडत असतो. प्रोड्युसर काय असतो, बाबा तिथं जाऊन करतो ना काम, करू दे, मला माझं काम मिळाशी मतलब. आणि आपण आपल्या जागेत असल्यामुळे आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे काम करता येतं. त्यामुळं आपली क्रिएटिव्हिटीला डिस्टर्ब होत नाही कुठं. आता जी पटकथा मी निपाणीत बसून लिहितो ती मला मुंबईत जाऊन लिहिता येणार नाही, कारण ते गोंगाटाची मला सवयच नाही आहे. मला माझ्या काही एन्व्हायरमेंटची सवय आहे. बरोबर. त्यामुळे उलट माझं काम तुलनेनं फास्ट होतं. म्हणजे गापचं सगळं एडिट मी 3 दिवस 2 रात्रीमध्ये केले, फायनल कट इथं निपाणीमध्ये. त्यामुळे ही 5 दिवसांत तुम्ही मुंबईत करायला गेला तर तुम्हाला त्याला महिना 1.5 महिना लागतो एडिटला. कारण ते तेवढंच काम करणार, म्हणजे सिगरेट चहा प्यायला 4 वेळा उठणार, जेवायला 3 वेळा उठणार. त्यामुळे त्यापेक्षा माझं झालं 3 दिवस 2 रात्रीमध्ये माझी पूर्ण फिल्म एडिट झाली. पूर्ण फॉलीचं काम माझं 8 दिवसात झालं. डबिंग माझं 5 दिवसात झालं कम्प्लीट. म्हणजे एका महिन्यामध्ये माझा पिक्चर पूर्ण रेडी होता. ते उलट तिथं जाऊन एक्सपेन्सिव्ह पडतंय. गापचा काय एकदम अनुभव होता असा गमतीदार एकदम? गाप झालं की मुळात गमतीदार आहे. तसं हास्यास्पद पण आहे ते सगळं होणं. कारण मी कधी विचार केला होता की अशा पद्धतीनं मी गाप सिनेमा करेन. कारण फिल्म शिकताना बऱ्याचदा मी ऐकलं होतं की करिअरच्या सुरुवातीला जनावरांना घेऊन आणि लहान मुलांना घेऊन कधी पिक्चर करू नयेत, अवघड जाते, त्रास खूप होतोय. आणि त्यामुळे असा विषय निवडणं हे हास्यास्पद होतं सगळ्यांसाठी. प्राण्या म्हशीचा घेऊन ते पहिलाच सिनेमा तुमचा? तो पहिलाच सिनेमा केलेला होता. त्यामुळे ते तशा अर्थाने पहिल्यांदा हास्यास्पद पण आहे आणि तो इथपर्यंत आलो. हे तसे बरेच प्रसंग आहेत. पण आता कसं होतंय की त्या गोष्टीचे रेफरन्स त्या संदर्भ त्या परिस्थितीला अनुसरून होते. ते आता हास्यास्पद कितपत वाटतील हे मला पण प्रश्न आहे, किंवा मला पण आता हसू येणार नाही कदाचित. ते त्यामुळं चांगला होता, छान होता एकंदरीत अनुभव. तुम्ही सध्या तो प्री प्रोडक्शनच्या संदर्भानं स्टुडिओ सुरू केला, तर ते त्याचं काम काय नेमकं? बरेच दिवस माझ्या डोक्यात होते की एखादा आपण अकॅडमी सुरू करूया किंवा काहीतरी सुरू करूया. पण गाप चित्रपट तयार निर्मिती करत असताना लक्षात आलं की पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर कर्नाटक असेल किंवा पुण्या मुंबईमध्ये पण पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ खूप आहेत, जिथे एडिटिंग, रेकॉर्डिंग किंवा बाकी सगळी कामं होतात. पण प्री प्रोडक्शन स्टुडिओ खूप कमी आहेत. आणि आपल्याकडं निदान पश्चिम महाराष्ट्राचा मी विचार करतो, त्यापुरतं बोलतो की आपल्याकडं पेपरवर्क एक्झॅक्ट कसं करतात, लॉगलाईन कशी लिहितात, प्रिमाइस कसं असतं, सिनॉप्सिस कसं असतं, किंवा शॉर्ट डिव्हिजन, ब्रेकडाऊन आणि डिस्क्रिप्शनमधला फरक, ग्राउंड प्लॅनिंग म्हणजे काय, स्टोरी बोर्ड आपल्याला ऐकून आधी चित्र काढतात, पण ग्राउंड प्लॅनिंग म्हणजे काय, जे सगळ्यात ब्लॉकिंग आणि स्टेजसाठी महत्त्वाचं असतं, हे आपल्याला कामं केली जात नाहीत. आणि तुम्ही जर एकदा पेपरवर तुम्ही पिक्चरचं क्लिअर असेल तर तुम्हाला एक्झिक्यूट करणं सोपं जातं आणि कमी वेळामध्ये होतं. हे मला अनुभव आलेला, कारण गापचं शेड्यूल 20 दिवसांचं होतं आणि माझा पिक्चर 16 दिवसामध्ये सगळा संपला. माझ्या प्रोड्युसरचे 4 दिवस वाचले, खर्च वाचला. बरोबर. त्यामुळे ठरलं की आपण प्री प्रोडक्शन स्टुडिओ का सुरू करू नये. मग साधारण नुकताच मी आता 1 महिनाभरापूर्वी पेपरवर्क स्टुडिओ नावाचा प्री प्रोडक्शन स्टुडिओ सुरू केला आहे, जिथं सगळी पेपरची कामं होतात, किंवा सबटायटल कोण देणं असेल, किंवा मी मोस्टली सबटायटलचं पण विचार जेव्हा फिल्मचे बघतो तर गुगलवरनं ते ट्रान्सलेट केलेलं असतं. त्यातला प्रॉपर ते मिनिंग येत नाही, कारण त्या इंग्रजी त्याचा लहेजा वेगळा आणि मराठीचा लहेजा वेगळा आहे. आणि माझं MA इंग्रजी झाल्यामुळे मला तो बेनिफिट होतो की 4 ओळीची मराठीतली एखादा संवाद असेल तर तो एका ओळीमध्ये कसा तो प्रॉपर येऊ शकेल, ते मी करून देतो. किंवा फिल्म फेस्टिवलसाठी कॉन्टेंट लागतात वेगवेगळे, सिनॉप्सिस असेल, हे असेल, किंवा जो काही कॉन्टेंट पेपरशी जे काही पेपरवर्कशी रिलेटेड जे काही काम आहे ते करून द्यायला, आणि अतिशय नगण्य किमतीमध्ये. मुंबई पुण्यामध्ये जर तुम्ही प्री प्रोडक्शन करायला गेला तर मग 3 ते 3.5 लाख रुपये घेतात. ते त्याच्यापेक्षा अगदी लाखाच्या आत मी तुम्हाला ते म्हटलं आपण सुरू करूया. ॲटलिस्ट नवीन पिढीला ते काम कसं करायचं किंवा ते कशा पद्धतीने करता येईल याचं एक निदान वळण लागेल. नवोदित जेव्हा या क्षेत्राकडे वळतात ते त्यांनी कसं बघायला पाहिजे? म्हणजे तुम्ही इतकं वर्ष जेव्हा स्वतःकडे बघताय, जेव्हा तुम्ही पण सुरुवात केलेली जेव्हा, तर त्यांना तुम्ही काय सांगा? डेडिकेशन, पॅशन आणि पेशन्स या 3 गोष्टी असतील तरच या, नाहीतर इकडं या क्षेत्रात याचा विचार पण करू नका. कारण तुम्हाला मुळात सिनेमाला द्यायचं तो रिस्पेक्ट तुमच्याकडे पाहिजे. फक्त सिनेमा ग्लॅमर किंवा पैसे मिळवायचं साधन म्हणून बघून उपयोग नाही.
त्या पडद्याची तुम्हाला रिस्पेक्ट करता आली पाहिजे. तुम्ही जर त्या पडद्याची रिस्पेक्ट केली तर पडदा नक्कीच तुमची दखल घेतो. यावर माझा अगदी ठाम विश्वास आहे. पण आज केलं पैसे मिळतील, ग्लॅमर मिळेल, असा हा डोक्यात जर विचार तुम्ही येणार असाल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही. तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही या क्षेत्रात आल्यानंतर पुढची 10 वर्ष किंवा 10 ते 15 वर्ष तुम्ही डेडिकेटेडली काम करायला हवं. रिटर्न्सची अपेक्षा न करता, म्हणजे मिळायला हवेत पैसे, पण 10 फुटावरचा फायदा बघण्यापेक्षा 100 फुटावरचा फायदा बघणं कधी पण योग्य असतं. पण आपण करतो काय की आपण 10 फुटावरचा फायदा बघतो आणि 100 फुटाचा लॉस बघत नाही. जर तुम्ही 100 फुटावरचा फायदा बघून 10 फुटावरचा लॉस इग्नोर करू शकत असाल, ही तयारी असेल आणि थोडं पॅशननी आणि पेशन्स ठेवून तुम्ही काम करू शकत असाल तर सिनेमा क्षेत्र खूप छान क्षेत्र आहे. आणि हे एकमेव असं क्षेत्र आहे ज्यात 64 कलांचा संगम होतो. बरेच टेक्निशियन्स लोक लागतात, बरेच एक्सपर्ट लागतात. तेव्हा तुमच्या टॅलेंट असेल तर इथं नक्कीच तुम्हाला जागा मिळते आणि इंडस्ट्री तेवढी वेलकमिंग आहे. या नोटवर आपण थांबूया. तर अनुदा तुम्ही आलात आणि हे जे तुमचा काही एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंत लेखनाचा असेल, वाचनाचा असेल आणि सिनेमाचा, तो सगळं आमच्यासोबत शेअर केलात, त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी. मला इथं बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचे सगळ्यांचे आभार. आणि आपण नक्की पुढचा एक एपिसोड करूया. नक्की. थँक्यू.